नमो भगवते वासुदेवाय। आत्म्याचे स्वरूप आणि आत्म्याचे दोन भिन्न पदार्थ नाही. तेव्हा जीवन मुक्त पुरुष आहे तो आत्म्यात बघून जातो. आत्मस्वर्गामध्ये आत्मा काळ आत्मरूप असा झालेला असतो. पण तरी सुद्धा देहाने प्रारब्ध विषयात तो जिवंत राहतो. आता देह तर आहे, परंतु तो देशाचे अशा त्याने प्रारब्धाच्या गतीने काम केलेला आहे. इंद्रिय कशी काम करतात, परंतु त्या इंद्रियांमधून त्याने
नीति, प्रेम, कर्तव्य, अहंकार, ममत्व, आसक्ति, संग्रह, वासना या सदा विश्वास इंद्रियांची जे विषय आहे ते बोलायच नसतात. म्हणून इंद्रियांचे विषय त्याचे शिकलेले नाहीये. त्याची दुसरी अवस्था होईल. आत्मस्थितीमध्ये राहून जे निष्ठ इंद्रियांची कशी घेतो हे ज्ञानोगांनी त्यांच्या या सगळ्या संस्कृतीमध्ये फार विविध पद्धतीने आपल्याला सांगितलं. तेव्हा आत्म्याचे आणि या महात्म्याचे वास्तविक रूपामधलं जे स्वरूप आहे, जे त्यांचं जीवन आहे, ते ज्ञानोगांनी आत्म्याचं स्वरूपाचं वेगळं करण्यापेक्षा जीवनमुक्ताचे स्वरूपाला जीवनमुक्ताचे स्वरूप सांगितल्याने भारत आहे. जीवनमुक्त हा आपल्यासारखाच विषय खरं एवढा की तो आपल्या स्वरूपामध्ये आपल्या आत्म्याची जेवढी जेवढी जशी जशी स्थिती करता येईल किंवा जसे जसे वर्णन करता येईल त्या जीवनमुक्ताच्या स्वरूपाचं वर्णन करून आपल्याला सांगितलं. जीवनमुक्तीचा तुम्हाला तुम्हाला माझा जीवनमुक्तीचा आपल्या स्वरूपाचा आत्म्यातून उद्भवलेला असा हा अनुभव जेव्हा मी दुःखामध्ये देतो म्हणजे बाहेर येतो आपल्या स्वरूपातून तुमच्यासारखा सामान्य होते, त्यावेळेला मी शब्दांच्या माध्यमातून तो विषय तुम्हाला सांगितला. आपल्या देशामध्ये असा प्रश्न होतो अतिशय महत्वाचा असा विषय आहे. आता प्रश्न सांगितला आहे की तुम्ही म्हणता की जीवन मुक्तीचा अनुभव झाला म्हणूनच मी हा अनुभव तुमच्याकडे मागला. आता एखादं काय घेऊन आला तुम्ही आपल्याकडे दोन व्यक्ती राग म्हणून आपल्याकडे कोणी ठेवलं आणि आपलं खावं खाण्याने खाण्याच्या माणसाच्या इच्छेवर सामर्थ्यावर बुद्धीवर अवलंबून खाण्यामध्ये तर खूप छान पदार्थ मानून नाहीये, ऐंशी पदार्थ लावले महागाई पदार्थ हमेशा पदार्थ परंतु नेमकं त्या सेवेला आपलं खूप दुःखी झालं. आता खूप दुःखी हा जो प्रतिबंध होतो हा जीवताना आपल्या कर्मामध्ये आपले कशी दूर करायची दूर करता येतात.
मनोरंजन आठवलेले त्यांच्या जीवनामध्ये खूप होते आणि या महापुरुषांचे जे जीवन होते अनेक प्रकारच्या संकटांनी आघातांनी अडथळ्यांनी भरलेलं असते. परंतु त्या सगळ्या अडथळ्यांना त्या सगळ्या प्रतिबंधांना त्यांच्याकडे शिक्षण आणि आपली स्थिती मनस्थिती प्रतिबंध सोडून प्रतिबंधाला ओलांडून आनंदाने आपल्याला आम्हाला सांगितलं. म्हणजे आनंदाचे अनुभव आहेत, अमृताचे अनुभव आहेत. म्हणून मला अमृता अनुभव असं म्हणतो आणि म्हणतात अमृताचा अनुभव कसा म्हणजे अनुभवांमध्येच आहे. हे अनुभवाचे अमृत आहे. साधकांचे ज्ञान त्यासाठी तेव्हा आपण आलेले ज्ञानवंतांचं कसं द्यायचं कसं खायचं ज्याचा त्याचा कसे त्याचा इच्छेचा वाचनेचा खुशीचा आता ज्ञानवाला असं विचारतो, हो गुरुदेवा तुम्हाला हा एवढा मोठा जीवमुक्तीचा आनंदाचा अनुभव कोणी दिला कसा आला? त्याच्यामुळे तुम्हाला एवढा मोठा असा अनुभव तुमच्या जीवनावर एवढा मोठा अनुभव कसा आला? या 65 पासून हा आनंदाचा अनुभव आम्हाला तुम्ही कसा किंवा कसा दिला हे आता गुरु हा विषय आपल्याला सगळ्यांना अतिशय लाभदायक आहे. वाचायचं बघू तुम्हाला ऐकायला येतं का? एवढं गर्जनीमध्ये परीक्षा प्रतिबंधातून आनंद घेणं प्रतिबंधातून आनंदाचा अनुभव घेणं आहे. त्यामध्ये आनंदाने आनंद घ्यायचा. हा काय छान गजर होतोय, सुंदर बाजा वाजून द्यायला त्या आनंदाचं आवरण सुद्धा ऐकत आहे असं सुद्धा आनंद घ्यायचा. ज्ञानवाला विचारलं की ज्ञानवाला तुम्हाला अनुभव तुम्ही कसा दिला? बघा आता ते या ओळीमध्ये सांगतात 65 येत आहे. शिव शिव शिवाची प्रार्थना वास्तवते विष्णू ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हटलं. ज्ञानेश्वर प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, पण ते नाव देत आहेत शिवाचं. म्हणून तो शिव शिवा
समर्था स्वामी शिव शिवा समर्था स्वामी एवढिये आनंद हुई एवढिये आनंद हुई येते दीजे एके अंगी येते दीजे एके अंगी ऐसे केले येते दीजे एके अंगी ऐसे केले थोडी फार सोपी आहे धन्यवाद आपल्याला त्यांचा हा जो जीवन मुक्तीचा आनंद आहे तो शिव शिव हे भगवान शिवा शंकरा मी सगळं श्री शिव म्हणजे मंगल्य हे मंगल देवते शिवा आणि हे शिव शिव कोण शिव कोणाला मिळत निहितीनाथांना शिव योगितनाथ हे शिवाचे अवतार आहे ब्रह्मदेवाचे अवतार आहे आणि त्या चित्तला म्हणजे शक्तीची अवतार ही चार बालक अवतार धाराचे मानवी जगाचा उद्धार केल्यासाठी आपले सद्गुरुदेव हे शिवाचे अवतार असल्यामुळं त्यांना उद्देशून शिव शिवा हा शब्द वापरला तेव्हा शिव शिवा आणखी कसे त्यांचे समर्थ आमचे सद्गुरु समर्थ सामर्थ्य त्यांच्यामध्ये सामर्थ्य म्हणजे शक्ती संपन्न होते चार शक्ती बनलेली असते गुरुमध्ये गुरु आणि ब्रह्म सारखे असते गुरु परब्रह्म आणि गुरु वाचतच नाही गुरु हेच परब्रह्म स्वरूप असतात म्हणून परब्रह्माची शक्ती गुरु शक्ती एकच असते म्हणून त्यांना मनोगांनी समर्था म्हटलेलं आहे शिवशिवा समर्था आणि पुन्हा स्वामी हा शब्द वापरला आहे जो सगळ्यांचा मालक आहे सगळ्यांचा स्वामी आहे रक्षण करता तेव्हा या पहिल्या दोन पदांमध्ये स्वामी नवीन आणि आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे शिवशिवा समर्था स्वामी ही सगळी तीन विशेषण आपल्या सद्गुरूंना वापरून त्यांना होतात एवढी आनंद हे सद्गुरु राया हे शिवस्वरूप हे शक्ती संपन्न सद्गुरु राया तुम्ही काय केलं तुम्ही आम्हाला या एवढ्या मोठ्या आनंद भूमीवर आणून बसवलं आनंद भूमी आनंदाची भूमी म्हणजे जीवनमुक्तीची अवस्था आपल्याला ही जी जीवनमुक्ती लाभलेली आहे आणि त्या जीवनमुक्तीतून आपल्याला हे आनंदाचे अनुभव आपल्या शिष्यांना आणि साधकांना आणि सगळ्या त्याच सगळं श्रेय हा पूर्ण भेटतो ते म्हणतात
हे माझ्या गुरुचं असेल. माझ्या गुरुंनी सद्गुरूंनी मला एवढ्या मोठ्या आनंदाच्या घरी आनंद सांगितलं. हा आनंद मला प्राप्त करून दिला. आनंद म्हणजे आनंद म्हणून मी काय केलं, मला जे आनंद आनंद सगळं मुक्तीच्या ठिकाणी आनंद सगळं मी काय केलं, मी काय केलं म्हणता घेते तिचे एके या म्हणतात आम्ही घेते आणि तिचे, घेते आणि तिचे, घ्यावं आणि द्यावं, घेणा देण्याचा व्यवहार केला. कशाचा? आनंदाचा. हा जीवनमुक्तीचा आनंद आहे. जीवनमुक्तीचा आनंद मला प्राप्त झाला. मी एकट्याने गेल्यापेक्षा माझ्या शिष्यांना, माझ्या भक्तांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना ते द्यावासं म्हणून घेण्या देण्याचा हा आनंदाचा वेगळा तत्व आहे. ही जीवनमुक्तीची स्थिती आहे माझी आनंद स्वरूप. ही आनंद स्वरूपाची बातमी मी माझ्या शिष्यांना देतोय, माझ्या भक्तांना देतोय, माझ्या प्रेम करणाऱ्या सगळ्यांना वाटते जातात. आणि हे सद्गुरूचं कार्य असतं. सद्गुरूचं कार्य हे आहे की त्यांना जे त्यांच्याकडून गुण प्राप्त झालेलं असतं ते दुसऱ्यांना वाटतं. तेव्हा सद्गुरूंनी दिलेली ही महान अशी वस्तू आत्मानंद. हा आनंद साधा आनंद नाही. जीवनामध्ये आनंदाचे अनेक प्रकार. आता हा चाललेला आनंदच आहे, परंतु हा जो आनंद आहे हा क्षणजीवी आहे. काहींना तिचा आनंद होत असेल तर काहींना दुःखी झाली. हा खरा आनंद नाही. आनंद असा असावा की जो मिळणारा आहे आणि जो घेणार आहे दोघांनी सारखाच असायला हवा. ज्ञानोबांचा हा आनंद अमर, शाश्वत, चिरंतन असा आनंद आहे. म्हणून ज्ञानोबांचा शिवशिवा समर्था स्वामी एवढी आनंद होती, एवढे मोठे आनंद होती. ही सगळ्यात उंच टेकडी आहे, सगळ्यात उंच शिखर आहे आनंदाचं. याच्या पलीकडे आणखी उंची नाही कुठल्या आनंदाची. हा सगळ्यात उंचीवरचा आनंद आहे. आणि घेते दीजे आम्ही एके आम्ही असे केले आणि आम्ही या भूमिकेने हा आनंदाचा व्यवहार करतो. घेण्या देण्याचा माझे शिष्य, माझे प्रेम भक्त जे आहे त्यांना मी तो देतो आणि ते घेत आहेत. घेते दीजे. आवड देणारा किती सल्ला देण्याची इच्छा करून बसलेला आहे, पण घेणाऱ्या दोष पात्र काही त्याच्यावर पात्र म्हणून भांडण कशात बघितलं. आपल्याकडं सद्गुरूंनी जे दिलेलं असतं ते घेण्यासाठी पात्र म्हणजे भांड असावं लागतं. जसं आपण ते दूधवाला दूध द्या
तुमचा मुसीबत दूध घ्यायला तुम्ही लगेच ती बदली मला काय ते म्हणलं शेती ते घेतं पातेलं वगैरे आणि मग त्याच्या पुढे जातं ना मग तो त्या भांड्यामध्ये ते दूध देतो. अगदी तसाच हा गुरु आणि शिष्यांचा व्यवहार आहे. गुरुचं द्यायला तयार आहे आणि ते गुरुच्या जवळ असलेलं जे निर्णय आहे ते इतकं अपार आणि मोठं आहे कधी न संपणार आहे. परंतु शिष्याजवळ घ्यायलाच काही नाही मग तो कशात घेतो. तेव्हा घेण्याचा तर गुरु आनंद घेतील पण घेण्याचा आनंद जो आहे शिष्यांना तो कसा प्राप्त होईल. हा आनंद कशात घेतो आपण. भगवानच्या या उभ्या ऐकल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला हाच आनंद झाला तो आनंद कशात भागला आपण. तेव्हा आपल्याला सांगले हा अवर्णनीय आनंद आमच्या अंतःकरणामध्ये घडणार आहे. अंतःकरण हेच आमच्याजवळ भांड आहे. अंतःकरणामध्ये घालण्यासाठी भांड स्वच्छ असायला पाहिजे. तेवढं खरं भांड दूध घ्यायला चालेल का. खरं भांडे रात्रीच्या मध्ये काय काय कालवून काय काय केलं आणि ते भांडून दूध घ्यायला गेला तर ते दूध कसं चांगलं राहील. तर आपलं हे जे अंतःकरण आहे मन बुद्धी चित्त हे अंतःकरण शुद्ध असलं आणि आता हा जो मिळाला प्रसाद आहे आनंदाचा हा इतका महान आहे तो इतका शुद्ध आणि सात्विक आणि स्वच्छ आहे की हा प्रसाद भरण्यासाठी आपलं अंतःकरण भांड इतकं स्वच्छ पाहिजे की त्याला कुठे डाग नको कुठे घाण नको वास नको. म्हणून ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगत आलेले आहे की साधकांनो आधी आता तुम्हाला प्राप्त झालेली गुरु शक्ती जी आहे ती शक्तीनं ते अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरण शुद्धीशिवाय हा जो आत्मानंद आहे हा जीवनमुक्तीचा आनंद आहे तो आम्हाला घेताच येणार नाही. ते वाटायला तर काय नाही घ्या परंतु आमच्या जवळ जे भांड आहे ना ते इतकं खरबट आहे इतकं भांड आहे इतकं काय काय भांडेल आहे त्याच्यामध्ये. कसं कुठे टाकणार तो आनंद कसा भरणार तो आनंद. जगामध्ये गुरु देतात तो आनंद चिरंतन स्वरूपाचा अखंड राहणारा नित्य शाश्वत असा आनंद येतो. बाकीचे हे सगळे जे जगातले जे आनंद असणार ते क्षणजीवी आहे तात्कालिक आहे क्षणगंभीर आहे नाशवान आहे मरण धर्म आहे. तर काय करावं मला त्याच आनंदाची सवय लावून दिली ना त्या जगामध्ये राहून. संसारातला आनंद आम्हाला खूप गोड 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 वाटत होता. आता त्या संसाराच्या गोड आनंदामुळे आमचा अंतःकरण आणखी म्हणून ज्ञानवाद आपल्याला सांगणारे की बाबांनो हे शिष्यांनो हे साधकांनो आधी तुम्हाला प्राप्त झालेली ही जी साधना आहे कैवल्य प्राप्तीची त्या साधनेने आधी अंतःकरण शुद्धी करा. मन बुद्धी चित्ताने होऊन आणि मग तिची बाहेरची इंद्रिय आणि मग बघा तुम्हाला काय तो अनुभव तुम्हाला कसा घेता येतो.
हे समर्था, हे श्री गुरुनाथा, तुमचं कशाने करावे समाधान, तुमचं ऋण कशाने मिटेल, तुमचा अवतार मी कसा फेडू, काय केला असताना मी तुमचा अवतार फेडू. आता जन्म आपल्या गुरुचं जे ऋण माझा झालेलं आहे ते ऋण आपण फेडलं पाहिजे ना. गुरुचं ते आपल्याला गुरुंनी केलेला हा जीवनमुक्तीचा महान आनंद, हा उपकार केला त्यावर तुम्ही आता कसा फेडू गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे उपकार कसे केले. आता हे तर बरोबर आहे ना, तुम्ही आपल्याला काही दिलं तर त्याचा उपकार मिळतो आपल्याला. त्या उपकाराची फेड काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला करायलाच पाहिजे ना. असं हे गुरुचं जे ऋण आहे ते म्हणतात मी काय केलं असताना गुरुदेवा तुमचं ऋण कमी होईल तिथे फेडणार तर नाहीच. ते गुरुचं ऋण कधीही फिटणे नाही. जगातली उपकारांची आणि ऋणाची फेड करता येते. पैशाने, कामाने, वस्तू देऊन, काहीतरी करून जगातल्या उपकारांची आणि ऋणाची फेड आपल्याला करता येते. परंतु जगातले जे उपकार आणि जे ऋण आहे तेही वस्तूच्या रूपाने आपल्याला आलेलं असते. एखाद्या श्रीमंत माणसाने समजा आपल्याला काही पैसे दिले, उपकार झाला, आता त्याच ते जे ऋण झाले पैशाचं ते आपल्याला पैशानेच करता येतं, काम करून द्यायचं त्याचं. परंतु गुरुचं ऋण कधीही फिरत नाही. कारण गुरु जे देत आहे, जी वस्तू ते देत आहे ती वस्तू आम्हाला परत करता येत नाही. कारण तो जो आनंद आहे जीवनमुक्तीचा, आत्मस्वरूपाचा, आत्म्याचा जो आनंद आहे तो आनंद आम्ही गुरुला कसा देऊ. गुरु बरोबर भरलेलाच आहे आणि त्यांनी तो आम्हाला दिलेला जो आनंद आहे तो आनंद चिरकाल टिकणारा आनंद आहे तो आता आम्हाला कधी न संपणारा आनंद ते देत आहे. तर त्या आनंदाची फेड आम्ही कोणत्या प्रकारे करावी. तेव्हा आनंदाची गुरुच्या ऋणाची फेड कधीही करता येत नाही हा विचार ध्यानात ठेवा. आणि त्यांचं ऋण मान्य करून त्याच्या ऋणातच राहा. गुरुच्या ऋणात राहणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे राहणे. त्यांचं ऋण मान्य करणे म्हणजे त्यांनी दिलेलं जे दान आहे त्या दानाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणे. आत्मविकासासाठी त्यांनी ते दिलेलं आहे त्याच्यासाठी आपला आत्मविकास करून घेणं. तेव्हा शक्तीचं जे काम गुरु आपल्याला शक्तीच्या रूपाने काम दिलेलं आहे. साधना ही शक्तिपात साधना ही शक्तीचं दान आहे आणि आपली शक्ती तिची जागृती आहे. आता या कुंडलीच्या जागृतीचं हे जे दान मिळालं आमची कुंडली शक्ती जागृत झालेली आहे तिची फेडशिवाय करायला गुरुचं कोणतं विषय
गुरु दिलेलं हे जे दान आहे हे दान नर नाही फेडता येणार नाही. म्हणून ते मान्य करून आपण आपला उद्धार करणं, त्या दानाने आपला विकास करणं आणि आपला विकास झाला म्हणजे आपणही ते दान दुसऱ्याला देणं हे गुरूंचं ऋण फेडण्यासाठी. गुरुला तेव्हा समाधान होतं की माझा शिष्य माझ्या बरोबरीचा झाला आणि माझं कार्य तो करतोय, माझ्यासारखा झाला आणि माझं कार्य तो करतो आहे आणि तो दुसऱ्यांना ते दान देत आहे हे पाहून गुरुला समाधान होत. गुरु म्हणतात माझ्या दानाचं सार्थक झालं, मी या शिष्याला हे जे दिलं ते योग्य ठिकाणी टाकलं. म्हणून गुरुकडून प्राप्त झालेली ही जी विद्या आहे शुद्धिपात विद्या, ही विद्या सामान्य विद्या नाहीये. पण तिला विद्येचं जर महत्वच कळलं नाही आम्हाला, जिचं तत्वच कळलं नाही आम्हाला, जिचं ज्ञानच झालं नाही आम्हाला, तर मग ती अमोल विद्या वाया जाते. आणि गुरु घेऊन तसंच राहतो. आणि ज्याच्यावर गुण झालेला असेल ना, ज्याच्यावर गुण झालेला असेल ना त्याला या जन्मात नाही तर आणखी पुढच्या कित्येक जन्मामध्ये ते खेळत बसवणार. आई बापांचे आपल्याला गुण झालेले आणि पाहून घोषण केलेले, म्हणून ज्यांचे ज्यांचे उपकार आपल्यावर झालेले आहेत, ज्यांचं ज्यांच्यावर आपल्यावर गुण झालेला आहे, त्या सगळ्यांचं ऋण आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये लावच लागतं. नाहीतर हे उपकाराचं वेगळं पुढच्या जन्मात लावावं लागेल आपल्याला. आणि पुढच्या जन्मामध्ये हे उपकार करायला समजा संधी मिळाली नाही, कशी मिळणार? आता आम्ही मनुष्य देहात, मनुष्य देहामध्ये ही अक्कल भीती आहे की बाबा सगळं आमचं झालं त्याला फेडायचं. पण दुसरा कुठला प्राण्याचा देह मिळाला तिथे अक्कल राहायचा, अक्कलच राहिलेली भीतीच राहिलेली म्हणून मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेलं हे जे कर्ज आहे ते कर्ज मला अनेक ज्ञान असंख्य ज्ञान फेडावं लागतं. म्हणून त्याने आपल्याला सांगितले बाबांनो गुरु ऋण फार 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 आनंदाचं हे ऋणही आनंदाचं आहे. पण आनंदाचं ऋण दिलं गेलं, आनंद दिला आहे मला. बरं आपल्या क्रिया होतात का आनंद होतो. आपल्या साधनेमध्ये होणाऱ्या या सगळ्या क्रिया किती आनंदजनक रंगणारी माणसं आनंद देण्यात. पंतच्या आश्रमामध्ये हिंदूच्या आश्रमामध्ये बाबूला सारा शोधायचा शेडो नवाली नावाचं आणि त्या बायका दररोज 4 वाजता शेपून तोडायला जायच्या. आता 4 वाजता आपली साधना सुरू व्हायची आणि साधनेमध्ये काही लोकांना रडण्याच्या क्रिया व्हायच्या. मोठमोठाने रडायचे म्हणून जसे इतर ठिकाणी रडतात ना, तशा त्या क्रिया रडण्याच्या क्रिया सुरू झाल्या. त्या सगळ्या क्रिया एकदम थांबून गेल्या. तिला कोणत्या सगळ्या बायका तिथे थांबून गेल्या आणि त्या बायकांना काय हे रंग मुंड वगैरे जे गोष्टी असतात ना
त्याचं त्यांना ज्ञान असतं बोलण्याचं. पहा तुम्ही या बाईला जर म्हटलं बाई एखादं पद म्हणून बाबू मला ज्ञानी ओळखायचं ते तुम्ही म्हटलं असतं. बाई म्हातारा मेला त्या दिवशी कसं काय गळा निघाला होता तुझा, त्या दिवशी कसा गळा काढून म्हणत कसा चांगला होता. किती किती अगदीचे तिथं प्राण गठ्ठा रडतात त्या उन्हाळ्यातच काय निघून झाला तिथं. अरे 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 देवासाठी रडत नाही, देवासाठी गळा नाही. आणि जो निघून आहे त्याचा त्याच्यासाठी गळा काढून रडत आहे. का उपयोग आहे त्या गळ्याचा उपयोग काय तुमचा, त्या आवाजाचा उपयोग काय. जगासाठी रडतो, जगासाठी रंगणारे आणि जगाचे रंग ऐकणारे लोक असतात, त्याच्यामध्ये त्यांना आनंद होतो. तुमच्या बाया सगळ्या थांबायच्या आणि ऐकायच्या. पण आता ही साधना पुढच्या 2 तास चालते ना, 4 दिवसा इतका वेळ थोडं त्यांना ऐकायला म्हणून त्या निघून जायच्या मग. आणि पण मग त्यांच्या रस्त्याने आज आश्रमामध्ये कोणतरी येत. आता ठिकाणी येताना आपल्याला काही ठिकाणी येताना ते 10 वाजता यायच्या आणि मग कोणाकडे हात मारायचा आश्रमातल्या माणसाला आणि त्याला विचारायचं पाहू तुमच्या आश्रमामध्ये कोण गेलं कसला. रात्री 4 वाजता सारखे रडत होते, रडण्याचा आवाज येत होते. आश्रमातल्या माणसाला माहिती आहे की बाबा क्रिया होत कसं काय झालं नाही बाई. ते जे रडणं असतं रडण्याचं ते गाणं असतं, ते रडगाणे गात होते. कमीत कमी तुम्ही रडगाणे तरी गा, परंतु रडण्याचं काय गाणं गा. अशा प्रकारे आपल्याला सांगून राहिले की आपल्या क्रिया, शक्तीच्या क्रिया या सुद्धा आनंदजनक आहे. रडण्याची क्रिया आनंदजनक आहे. ज्यामुळे आपल्याला या पूर्वीमध्ये सांगायला एवढी आनंद होईल, मोठा आनंद होईल आम्हाला आवडत नसेल आमच्या सद्गुरूंनी. हे सद्गुरू राया तुझे उपकार कसे करू, काय करू तुझ्यामुळे तुझा हा मला भेटता येईल. आपल्यावर आई बापांचे आणि इतर नातेवाईकांचे उपकार झालेले हे खरं, आणि गुरुचे उपकार झालेले. आई बाप आपल्याला खाऊ पिऊ घालतात, मोठं करतात, पालन पोषण करतात, हा त्यांचा उपकार झाला. पण त्यांनी पाप केलं. आई बाप खूप पाप होतील काय, अहो त्यांनी आम्हाला संसाराच्या खड्ड्यामध्ये ढकलून दिलं. कर आता संसार जसा संसार केला ना त्याचा ठीक कर. अरे काय हे आम्हाला संसाराच्या खड्ड्यामध्ये घालून दिलं तुम्ही, आणि संसारातच दुःखाचं माहेर झालंच आहे. सुख पाहता जवळ पावे दुःख करुणता आहे. या संसारामध्ये सुख आहे का, एवढं सुख मोठं आणि दुःख एवढं मोठं पर्वतासारखं. आई बाप काय करतात, मला पालन पोषण करून खाऊ पिऊ घालून सगळं करतात ते बरोबर, पण शेवटी संसारामध्ये ढकलून देतात, लग्न करून देतात. जागत्या संसारात गुरु तसं नाही करत. गुरु जे तुम्हाला देतात तेच देणे त्याचं, ते तुम्हाला आनंद घेऊन. ही जी ज्ञानाची सांगण्याची आता आपल्याला समजून सांगण्याची पद्धत आहे. साधकांना बघा आई बाबांचे उपकार आहे तेही फेडा, आणि ते फेडता येतात. परंतु त्यांच्या उपकाराने आम्हाला संसार लागतो पाठीशी.
पण त्याच्या मायेमध्ये आम्ही अडकून पडतो. आणि मग आम्हाला दान धर्म वगैरे काय गोष्टी त्या थोड्याफार करता येतात, परंतु परमार्थाचा आणि मुख्यतः आत्म्याचा शोध आम्हाला कधीच घेता येत नाही. परमार्थामुळे लावण्यासाठी सद्गुरूच लागतात. सद्गुरू शिवाय परमार्थ होत नाही. आणि परमार्थ शेवटपर्यंतची शेवटची अवस्था आहे जीवमुक्तीची, ती प्राप्त करण्यासाठी सद्गुरूचीच आवश्यकता आहे. हा जो वेगळा असा आनंद आहे, आत्मानंद आहे, तो आत्मानंद प्राप्त करण्यासाठी सद्गुरू शिवाय दुसरं कोणी नाही या जगामध्ये. गुरुदेव परब्रह्म, गुरुदेव परब्रह्म असले श्री गुरुदेव म्हणून त्या सद्गुरूंना आम्हाला प्रणाम करावा लागेल. त्याच जे गुरु आहे तेच आम्हाला गुरु मिळण्यासाठी आम्हाला त्यांच्यासारखं व्हावं लागेल. गुरुचं गुण तेव्हा करता येतं की जेव्हा आम्ही सद्गुरू स्वरूप बनतो आणि सद्गुरू जे काम करतात तेच कार्य जर आम्ही केलं तर मग ते गुरु देण्याचं काम करतात. ही शक्ती वापरून राहिली, ती शक्ती ह्या जसा अंगण घ्या असं स्पष्ट सांगतात. ते इथं काही लोकांना शक्ती काहीच नाही आणि उपदेश अनुभव देतात. आणि एवढं असून सुद्धा तुम्ही दिसून जाता, विश्वास ठेवते. फार वाईट गोष्ट आहे. गुरुने दिलेला हा आनंद अवाच्य आहे, वाणीच्या पलीकडचा. गुरु दाखवता येत नाही. त्या आनंदाचं सुद्धा वर्णन करता येत नाही. तुम्ही सांगा बरं, तुम्हाला त्याकडे आमचा जो आनंद होतो तो कसा होतो, कशासारखा होतो, काही सांगता येत नाही. आनंद होतो एवढं खरं, परंतु तो आनंद कशासारखा आहे संसारामध्ये तसा आनंद मिळेल. म्हणून सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या या आनंदाच्या दानाने होणारा जो आनंद आहे तो अनुभव आहे, अतर्क्य आहे, त्याला त्याची तुलनाच नाही. आणि म्हणून गुरुचं जीवन जे आहे ते अनुभवनीय आहे. गुरुच्या देण्याला, दुःखाला इतर कशाची उपलब्ध आहे. गुरुचं भान आपल्याला मिळालेलं आहे. साधन महत्वाचं साधन आणि याचा निष्ठा ठेवायचा, श्रद्धा ठेवायचा, भाव ठेवा. त्याला साधन करू तुम्हाला गुरु याच्यासारखंच करून तुम्हाला त्या आनंदाचा गुरु ते नक्की करू. झालेले आणि आपल्या आत्मीय हा विषय इतका सुंदर आहे आपल्या म्हणून आपल्या गुरुचं जे आता आहे आणि गुरुचं जे सुंदर कालामध्ये हा मुक्ती जाणून दाखवतो.